सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणेरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतु या ब्रह्माच्युता परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमम् वसुदेव कृष्णं वन्दे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यावरती आपण यथाशक्ती चिंतन करत आहोत। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर। काल आपण 32व्या श्लोकापर्यंत आलो होतो। अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य हो निघेली, जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। जया वर्णिता शीणली वेदवाणी, ज्याचं वर्णन करता करता वेद सुद्धा थकून गेले। वेदातल्या श्रुती काय म्हणतात? नेती नेती पराश्रुती, की आम्हाला हे भगवंत आम्ही एवढं तुझी स्तुती केली आहे, पण अजूनही आम्हाला तुझ्या गुणाचा पार लागत नाही। वसे आज त्याच्या 33व्या श्लोकाला सुरुवात। वसे मेरु मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी। मागच्या खुर्च्या टाकून ठेव। ही संबंध सृष्टी ज्याने निर्माण केली तो परमात्मा एकटा होता। त्यांनीच सांगितलंय, काठे गुरुजी सांगत नाही, एकोहम मी एकटा होतो, बहुश्याम मला अनेक रूपाने नटावं असं वाटलं, एकोहम बहुश्याम। आणि मग तो एकटा आहे, त्याला असं वाटलं हे सगळं विश्व रूपाने मी प्रकट व्हावं। जी जसे गहू एकटाच आहे, त्याला वाटलं अनेक रूपाने प्रकट व्हावं, म्हणले मला नुसतं गहू 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 म्हणतात तसं नको, मी वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रकट होणार।
मग तो कणकीच्या रूपाने प्रगट झाला, रव्याच्या रूपाने प्रगट झाला. मग कधी त्याच्या पोळ्या, कधी सांजा, कधी गोडाचा शिरा, म्हणजे त्याच रव्याचे अनेक पदार्थ. पण रवा पाहायला गेला तर तिथं गहू दिसत नाही. तसं ही सृष्टी पाहायला गेली तर त्या ठिकाणी तो परमात्मा दिसत नाही. जसं दुधापासूनच पदार्थ तयार झाले, दूध, दही, ताक, लोणी, सगळे दुधाचेच पदार्थ. पण लोण्यामध्ये दूध पाहायला गेलं तर दिसत नाही. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, त्या लोण्यामध्ये जसा त्या दुधापासूनच आहे, पण शोधायला गेला तर सापडणार नाही. तसा हा हे संबंध वसे मे रुमानदार हे सृष्टी लीला. मग त्याने त्याची शक्तीला सांगितलं, तुला हे सगळं काम करायचं आहे. त्याची शक्ती म्हणजे कोण आहे? मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नासवी नाना नाटके लागवी परब्रह्मशक्ती. शास्त्रे, पुन्हा ते झालं बघा, शिणली वेदवाणी. शास्त्रे पुराणे वेदस्मृती अखंड जिहेचे स्तवन करती, ती अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारली. अव्यक्त असणारा, निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याचं हे स्वरूप आहे, ती त्याची शक्ती. त्या शक्तीने हे सगळं केले. पुरुष काय करतो? घरामध्ये येणारी प्रत्येक वस्तू हे त्याचं घर सजवलेलं असतं त्या शक्तीनेच. तसा तो परमात्मा आहे, तो स्वतः काही करत नाही, सगळं करतं कोण? ही त्याची शक्ती. मग तिनेच हे संबंध सृष्टी चालवावी म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, विष्णूला निर्माण केलं, शंकराला निर्माण केलं आणि त्यांना सांगितलं ही कामं तुम्ही करा. ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी उत्पत्ती कर, विष्णू सांगितलं पालन पोषण कर, शंकराला सांगितलं संहार कर. मग त्यानेच ही पृथ्वी निर्माण केली. वसे मेरू मांदार, मेरू पर्वत निर्माण केला, मंदार पर्वत तयार केला. ही संबंध सृष्टी म्हणजे जे जे डोळ्याला दिसतंय ती संबंध सृष्टी. त्यांनीच सूर्य निर्माण केला, चंद्र निर्माण केला, आकाशातले तारे निर्माण केले, मेघमाला निर्माण केल्या त्यांनीच. म्हणजे तो एकच परमात्मा. कोण? हा राम. काय म्हटलंय? वसे मे रुमानदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. त्याने ते निर्माण केले. सूर्याला निर्माण केलंय, त्याला सांगितलं ऊर्जा दे सगळ्यांना. चंद्राला निर्माण केलं, त्याला सांगितलं तू वनस्पतीमध्ये औषधी निर्माण कर. पण त्यांना सांगितलंय मी सांगतो तसंच काम करायचंय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, जो जगाते चालविता. मग असं ज्याने सूर्य निर्माण केले, तारांगणे निर्माण केली, मेघमाळा निर्माण केल्या, चिरंजीव केले जगी दास दोन्ही. ज्याने आपल्या दासांना चिरंजीव केलं, म्हणजे शरण आले, ज्यांनी मनापासून भक्ती केली त्याला चिरंजीव केलं, दोघांना केलं. आता रामाचे एवढे भक्त आणि दोघांना चिरंजीव केले. ते दोघं कोण? एक तर बजरंगबली मारुती आणि दुसरा विभीषण. चिरंजीव केले जगी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा रामाचे आम्ही दास आहोत, तो आमची उपेक्षा कधी करणार नाही. तर 34वा श्लोक. उपेक्षा कधी रामरूपी असे ना,
जीवा मानवा निश्चयो तो वसेन, शिरी भारवाहो न बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमान. उपेक्षा कधी रामरूपी असेल. राम कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. उपेक्षा कधी रामरूपी असेन. पण आमचाच विश्वास बसत नाही, त्याला काय करावं. जीवा मानवा निश्चयो तो वसेन. माणसाला खात्रीशीरपणे वाटत नाही की याने सगळं केलंय म्हणून. मनात शंकाच फार ना. एक रामभक्त होता. मग रोज नित्य रामनामाचे हे राम उपासना म्हणा, राम जन्म म्हणा, सतत राम राम राम. घरात जिकडे तिकडे रामाचे फोटो. आणि एकदा असाच आपल्या मित्राबरोबर कृष्णचरित्र गोकुळाष्टमी जवळ आलं की गेला, तिथे कृष्णचरित्र ऐकलं आणि विचार केला, मी इतके दिवस रामाची भक्ती करतो पण राम काही भेटला नाही. आणि याने सांगितलं कीर्तनकाराने, अहो म्हणले तो कृष्ण कसा आहे. गोपींनी नुसतं मनात आणलं की कृष्ण माझ्या घरी यावा तर त्यांच्या घरी प्रकट व्हायचा. म्हणले हे बरं की, म्हणले हाक मारला की येणारा देव आहे. झालं, रामाची मूर्ती त्यांनी बाजूला ठेवून दिली. कट्टा आपल्याकडे आहे ना महाराजांना बसला तसा मोठा, त्याचं देवघर सुशोभित होतं ना मोठं, एक खोली देवघरासाठी. भरपूर जागा होती. रामाच्या मूर्ती बाजूला ठेवल्या. कृष्णाची मूर्तीमध्ये आता रामनाम नाही, राम जन्म नाही, काही नाही. तिथले रामाचे फोटो काढले, सगळे कृष्णावताराचे फोटो. आणि एके दिवशी त्याने त्या कृष्णापुढे उत्तम अशी अगरबत्ती लावली आणि त्या अगरबत्तीचा धूर चालला रामाच्या मूर्तीकडे. रामाच्या मूर्तीकडे जसा तो अगरबत्तीचा सुवास चालला तसं त्याने लगेच तिथला स्वच्छ असा रुमाल काढला देवघरातला. स्वच्छ म्हणजे काय, अहो ते आपल्या घरातले देवघरातले रुमाल म्हणजे काय. देवा आपल्याला रोज नॅपकिन धुतलेला लागतो. देवाला वस्त्र स्वच्छ नको का. त्याने स्वच्छ असं वस्त्र काढलं तिथलं आणि त्या रामाचे नाक बांधून टाकले. तुला वास घ्यायचा काही अधिकार नाही. इतके दिवस तुझी उपासना केली तेव्हा काही नाही, आता ह्याला उद्भत्ती आली तर तू सुगंध घेतो का म्हणाले. असं म्हटल्याबरोबर राम प्रगट झाले. राम प्रगट झाल्याबरोबर हा काय म्हणतो, नाक दाबलं की तोंड उघडतं. म्हणजे तोंड बांधलं ना, म्हणलं गुदमरला असशील म्हणून प्रगट झालं. मला जर आधी कळलं असतं तर नाक बांधूनच ठेवलं असतं. ते म्हणले तू नाक बांधलं म्हणून मी तुला दर्शन द्यायला प्रगट झालो नाही. तर म्हणाले या उदबत्तीचा सुगंध घेण्याचा तुला काही अधिकार नाही. असं ज्या वेळेला तू म्हणालास त्यावेळेला तुझ्यातला भाव परिवर्तन झालेला मी पाहिला. आजपर्यंत तुला रामाची मूर्ती वाटत होती, आज इथे प्रत्यक्ष रामराय बसलेत आणि ते सुगंध घेत आहेत. हे तुझ्या मनातलं परिवर्तन मी जाणलं. आता तुला ते मूर्ती चांदीची आहे का सोन्याची आहे का पितळेची हा भाव निघून गेला. मी प्रत्यक्ष त्या देवाची पूजा करतोय हा भाव तुझ्या मनात आला, म्हणून मला प्रगट व्हावं लागलं. भाव तसा देव. आज तुझ्या मनात ही मूर्ती हा भाव नाही, ही कृष्णाची मूर्ती, ही रामाची मूर्ती, याची मूर्ती हा भाव. आज तुझ्या मनात आलं की हा प्रत्यक्ष राम बसलाय आणि ह्या रामाला काही सुगंध घेण्याचा अधिकार नाही. आणि हा तुझ्या मनातला परिवर्तन, आपल्या मनात परिवर्तन व्हावं लागतं. आपल्या मनातला भाव जसजसा जागृत होईल तसतसा परमात्मा कृपा करतो. म्हणजे आमचा निश्चयच बसत नाही. जीवा मानवा निश्चयो तो वसेना. त्याला नक्की कळत नाही की मी कुणाची उपासना करू म्हणजे मला देव प्राप्त होईल. आज ह्याची उद्या त्याची, उद्या त्याची. म्हणले अहो तुम्ही एवढे गुरु केले. म्हणजे दत्ताने नाही का 24 केले. कुठलंही उदाहरण कुणाला द्यायचं. अरे बाबा
दत्ताने गुरु केले म्हणजे प्रत्येकाकडून एक एक गुण घेतला. ज्याचा ज्याचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. ज्याच्या ज्याच्यापासून काही चांगलं आहे ते मी ग्रहण केलं आहे, हा त्याचा भाव होता. 24 गुरु केले हा भाव नाही. त्या 24 तत्वाकडून जे जे त्याच्याकडे चांगलं आहे त्याचा त्याचा माझ्या मनातलं परिवर्तन मी करून घेतलं की माझ्या मनातला रे खरंच की. आणि मग मी त्याचा विचार केला त्या 24 तत्वांचा आणि मला बोध झाला. तुझा एके ठिकाणी जरी दृढ विश्वास बसू दे ना, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, कुठेतरी एका ठिकाणी श्रद्धा ठेव. जीवा मानवा निश्चयो तो वसेन, शिरी भार वाहेन बोले पुराणी. म्हणजे तुमचा सगळा भार मी माझ्या डोक्यावर घेईन. शिरी भार वाहेन बोले पुराणी. पुराणात त्याने सांगितलंय की मी तुमचा सगळा भार वाहायला समर्थ आहे. पण आपण त्याच्यावर भार टाकतच नाही हो. आपण ते प्रपंच काय जे काय डोक्यावर टेन्शन आहे ते घेऊन येतो, तिथं पादुकाच्या बाजूला ठेवून देतो, पाया पडतो, जाताना पुन्हा तसंचे तसं डोक्यावर घेतो आणि निघून जातो. तो म्हणतो मी एवढा भार सहन करायला तयार आहे ना, ठेवा नाही इथं. टाकून या भार राहिलो निवांत. असं कधी व्हायचं तुमचं? माझ्यावरती भार टाकून निश्चिंत जीवन तुम्हाला कधी जगता येईल. शिरी भार वाहेन बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा माझा रामराय आहे, जो माझा रामराय ज्याच्याजवळ कुठल्याही प्रकारची उपेक्षा नाही आहे. आपला सगळा भार घ्यायला तो समर्थ आहे. तेव्हा त्या रामरायाचा मी दास आहे. हे म्हणा तू त्याचा दास हो. मग ते वर्णन करताना तू रामाचा दास हो हे सांगताना समर्थाने त्या मनाला सांगितलंय कोणत्या रामाचा दास हो. असा राम म्हणजे त्याचे एक एक विशेष गुण एकेका श्लोकामध्ये सांगितले. सृष्टी निर्माण करणारा राम, हे जे सगळं चाललंय ना प्रत्येक श्लोकामध्ये, नुपेक्षिकता रामदासाभिमाने, तर तो राम माझा कसा आहे त्याचे एक एक विशेष गुण प्रत्येक श्लोकामध्ये वर्णन करून सांगितले. असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षी तसे चापपाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. असे हो जया अंतरी भाव जैसा, ज्याचा जसा भाव तसा आहे परमात्मा. जसं आपण मागे गोष्ट सांगितली ना तुम्हाला, भाव कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे देव. रोज कथेला येणारे बाई तिच्या घरी पाहुणे आले, मग तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं बघा तू जाते ना, कथा काय झाली तेवढी मला सांग. मग ती आली मैत्रिणी सांगायला, तोपर्यंत हिच्याकडचे पाहुणे निघून गेले होते. सांग बरं आज काय कथा झाली बघ, तुला काय सांगू. तो कृष्ण एवढा त्रास द्यायचा ना, सगळ्या गवळींनी मिळून तक्रार केली. आणि रोजच्या तक्रारीला कंटाळून मग म्हणले यशोदीने काय केलं. तेवढ्यात म्हणले आणखीन एकाने गोंधळ घातला कृष्णाने. काय केलंय, त्या गवळणी ज्या तक्रार करायला आल्या होत्या त्यावेळेला ती यशोदा मांडीवर घेऊन बसलेली होती कुणाला, गोपाळकृष्णाला. आणि आल्यानंतर त्या जेव्हा तक्रार करायला आल्या त्यावेळेला भगवंताच्या मनात असा विचार आला की हिचं प्रेम माझ्यावरती आहे का दुधावरती आहे हे बघण्यासाठी भगवंताने काय केलं होतं, चुलीवर दूध ठेवलं होतं, खालनी अग्नीला प्रज्वलित केलं जोरात
ते गेलं उतू, आणि ते उतू गेल्यावर हिने तसंच त्याला खाली ठेवलं आणि ती धावत धावत आत गेली. वास आला, आता गेल्यानंतर मग राग आला. मग त्याने ते मडकं फुटलं, अमुक केलं त्यामुक केलं, सगळीकडे ताक लोणीचा पसारा. मग तिला आधी चिडलेली दूध उतू गेलं म्हणून त्यात पुन्हा त्या यांच्या तक्रारी. मग म्हणले तिने घरातलं दावं काढलं आणि बांधलं, वाकुरं पडलं. दुसरं काढलं, 9 लक्ष जावे, एकाला एकेकाला एकेकाला घडून. ती ऐकते मैत्री, सगळी कथा ती त्याची मैत्री सांगते. ती कृष्णकथा ती ऐकते, आणि ऐकता ऐकता ती काय म्हणते, यशोद्या ग थांब ग, एवढंसं लेकरू किती मानशील त्याला. आणि डोळ्यातनं तिच्या घळघळ घळघळ अश्रू आहे. तेव्हा कृष्ण प्रगट झाला आणि सांगतोय, अगं आजी बघ, यशोदेने मला सोडलंय. असे हो दया अंतरी भाव दैसा. पंढरपूरला ताकपिटी विठोबाचं मंदिर आहे, चौफाळ्यामध्ये. गरीब होती म्हातारी, रोज ताक आणि पीठ घेऊन पांडुरंगाला दाखवायचे. आणि एक दिवशी ती खूप आजारी पडली, आता थकलीच, मंदिरात जाणं शक्य नव्हतं. ती म्हणते, पांडुरंगाने करू काय रे बाबा, ही सगळी आम्ही जी तुझी सेवा करतो ना, ती शरीर चांगलं आहे तोपर्यंतच घडते रे. आता मला चालवता येत नाही, काही करता येत नाही, मी कशी येऊ तुझ्याकडे. असं म्हणून तिच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू यायला लागले. प्रेमाचे ऐकतोय. त्यावर भगवंत प्रगट झाला. आजी म्हणले, तू मंदिरात येऊ नकोस, मला दे. तिथे प्रगट होऊन तिच्या हातनं त्याने ते ताकपीठ खाल्लं. आणि आता तुला मंदिरात यायची आवश्यकता नाही, मी इथंच थांबतो म्हणाले. जसं पुंडलिकासाठी थांबला आहे, तसं त्या ताकपीठ विठोबा त्या म्हातारीच्या भावासाठी थांबला आहे. भक्तिभाव. वसे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव. श्रीकृष्ण शिष्टाईला गेले, त्यामध्ये कृष्णाला मानणारे म्हणले, बरं झालं बाबा आपला मित्र आला. आणि जे दुर्योधनाच्या बाजूचे होते ते म्हणलं, आपला शत्रू आला. एकाला मित्र दिसतोय तर एकाला शत्रू दिसतोय. जसा ज्याच्या मनात भाव आहे तसा मी आहे म्हणाले. यो यथा माम प्रबध्यन्ते स्तां स्वतैव भजाम्य, अनन्यासी रक्षी तसे चापपाणी. जो कोणी त्याच्या पदाला अनन्य झालेला आहे, म्हणजे मला रामाशिवाय दुसरं काही नाही. अनन्य भक्ती म्हणजे एकाच ठिकाणी दृढ झालेली भक्ती, त्याला अनन्य म्हणतात. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जसं उदाहरण आहे की काय होतं, काय एखादं उदाहरण पुन्हा पुन्हा सांगितलं ना तर श्रोत्यांना वाटणार गुरुजींना काही दुसरी उदाहरणच येत नाही. पण तसं नसतं. ते उदाहरण तिथंच परफेक्ट असतं. अनन्य ह्या शब्दाला उदाहरण द्यायचं म्हटलं, याच्याशिवाय दुसरं काही नको, तर तो मासा आहे. त्या माशाला जर सांगितलं, तुला पाण्याच्या ऐवजी चांगल्या दूध नाक्यावरून आणलेल्या दुधात टाकतो, तोडे नको, बासुंदीत टाकतो नको, दह्यामध्ये टाकतो नको, ताकामध्ये टाकतो नको, पातळ तुपात टाकतो नको, साखरेच्या पाकात टाकतो नको, मला म्हणले पाण्याशिवाय दुसरं काही नको. त्याला अनन्य म्हणतात. याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग अशा अनन्याला भक्त परमेश्वर रक्षण करेल का नाही. आता अनन्य म्हणजे आता आपल्या घरातलं उदाहरण सांगतो. ते लहान मूल असतं, आई स्वयंपाक करत असते, त्या लहान मुलाला ती काहीतरी मोबाईल देते म्हणा, खेळणं देते म्हणा, ते थोडा वेळ खेळतं, पुन्हा कंटाळतं, दुसरं खेळणं देते. खेळणीच खेळणी, डबाभर खेळणी असतात. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, एक 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 खेळणं देतं. ते मूल त्या खेळण्यामध्ये रंगून जातं. आणि मग त्याला असं वाटतं की ह्या खेळण्यातल्या आनंदापेक्षा जास्ती आनंद आहे तो आईच्या कडेवर बसण्याचा आनंद आहे. या आनंदापेक्षा मोठा आनंद कुठं आहे? आईच्या कडेवर बसणं. आणि ते येतं आईच्या पायाला मिठी मारतं, आई स्वयंपाक करते. पण ती आता विचार करते की याला तर माझ्याशिवाय दुसरं काही नको आहे. आणि माझ्याशिवाय दुसरं काही नको आहे म्हटल्यानंतर ती त्याला उचलून घेते.
आता याला खेळणी देऊन उपयोग नाही, आता मीच पाहिजे. तसं भगवंताने आपलं खेळणं दिलं ना. हे घे बायको, हे घे मुलं, हे घे नातवंड, हे घे अमुक तमुक, आपण आपलं वस्तू खेळत. पण ज्या वेळेला ह्यात वैयर्थ कळतात त्यावेळेला आपण म्हणतो रघुनायका मागणे हेची आता. देवा आता मला तुझ्याशिवाय काही नकोय. नको द्रव्यधारा, नको एरधारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुणी मज लावी रे भक्तिवंता, रघुनायका मागणे हेची. अनन्यासी रक्षी तसे चाप पाणे, उपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदाने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. सदा सर्वदा देव सन्निध आहे, त्याला शोधण्यासाठी कुठंही जायची आवश्यकता नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. कुठं जायची आवश्यकता नाही म्हणा. सदा सर्वदा देव सन्निध आहे. सन्निध म्हणजे तुमच्याजवळ, म्हणजे आमच्याजवळ दिसत कसं नाही. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्याजवळच आहे पण तू जागा चुकला. पुढे जागा चुकला, कसा जागा चुकला? तीच नेहमीची गोष्ट. त्या म्हातारीची सुई हरवली होती आणि ती अंगणामध्ये शोधत होती. संध्याकाळ झाली, मेली कुठं पडली गुणाट, मेली कुठं पडली गुणाट. कोण म्हणजे कोण पडली? तेवढ्यात त्या शेजारच्या बायका आल्या. म्हणले का हो, कोण पडली, कुठं पडली, काय झालं? अहो माझी सुई पडली नाही का, ती सापडत नाही म्हणले. मग म्हणले आम्हाला अजून आमची दृष्टी चांगली आहे, आम्ही शोधतो. त्याने पण ह्या म्हातारीला मदत केली शोधायची, पण त्यांना काही तिथं ती सुई सापडली नाही. मग त्यांनी विचारलं की आजी सुई नेमकी तुमची पडली कुठं? ते म्हणले स्वयंपाकघरात पडली. मग म्हणले इथं काय शोधताय? तिथं अंधार आहे म्हणून इकडे शोधतोय. जिथे नाही तिथं शोधलंय आम्ही. आणि अंती अंतरीचा कोपरा मी शोधला, आणि सुखाचा शोध माझ्या घरकुली या लागला. आपण सगळे युरोप अमुक तमुक सगळे दौरे करून येतो, पण आलो की घरी आपलं घर ते आपलं घर. आणि अंती अंतरीचा कोपरा मी शोधला, आणि सुखाचा शोध माझ्या घरकुली या लागला. या घरातल्यासारखं सुख दुसरीकडे कुठे आहे? ते पिकनिक ठीक आहे, ते पाहून यावं. सृष्टी निर्माण केली भगवंताने, ती पाहून यायला पाहिजे. पण सुखाचा शोध घेतला तर तो बाहेर नाही, आत आहे. तसा हा परमात्मा, त्याचा शोधायला कुठं बाहेर जायची आवश्यकता नाही. म्हणजे आत आहे म्हणजे कुठं आहे? म्हणजे गीतेत सांगितले नाही, हृदये तिष्ठती अर्जुना. अरे मी तुझ्याच हृदयात बसलोय ना, मला शोधायला कुठं चाललायस तू? देव जवळी जवळी अंतरी, भेटी नाही जन्मोरी. आम्हाला आतमध्ये पाहायला फुरसत नाही. याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, टी व्हीत काय चाललंय, पेपरमध्ये बातम्या काय चालल्यात, अमुक तमुक. इकडं आम्ही बाहेरच
आमची दृष्टी बाह्य आहे. ती अंतरंगात गेली तर तो भेटेल का नाही? तो बसला अंतरंगात. म्हणून म्हणाले तुम्ही आत डोकावून पहा, देव जवळी जवळी अंतरी, सदा सर्वदा देव सन्निध आहे. जशी हवा आहे ती आपल्या आजूबाजूला आहेच की हो. आजूबाजूला आहे आणि आतमध्ये सुद्धा पोकळी म्हणजे काय? हवाच आहे तिथे. म्हणजे ती हवा आपल्याजवळ असून आपल्याला जाणवत नाही. मग ती जाणवती कधी? पंखा फिरायला लागला की जाणवती हवा आहे म्हणून. बाकी पंखा बंद झाला तर हवा आहेच, पण तो फिरायला लागला की मग ती हवेची जाणीव आपल्याला होते. तसा तो परमात्मा आतच आहे. तुम्ही आतमध्ये डोकावून पाहिलं तर तो भेटेल. सोहम सोहम सोहम. बघा, सुख काही बाहेर नाही हो, ते आतमध्येच आहे ना. आपण ते बाहेर शोधतो. एका माणसाला एक पदार्थ चांगला आवडायचा, कुणाला श्रीखंड, कुणाला बासुंदी, कुणाला पेढे, कुणाला काय, त्याला जो आवडेल तो पदार्थ. आणि एक मनुष्य त्याला भेटायला चालला होता. म्हणले आता ह्याला ही आवडती वस्तू घेऊन जाऊया. आपण कुणाकडे जाताना काय करतो? त्या माणसाला जे आवडेल ते आपण घेऊन जातो. तसं त्या माणसाने ते पक्वान्न त्या माणसाला जे आवडतं ते घेऊन गेलं. म्हणले बघा, तुमच्यासाठी ही आवडती वस्तू आणलेली, गोड तुम्हाला आवडतं, ते मिठाई तुम्हाला आणलेली, खा म्हणले, तुम्हाला आनंद होईल, तुमच्यासाठी तर आणली. अजिबात नको. म्हणजे एवढी तुमची आवडती वस्तू? हा, तिकडे त्या ह्याला बसला ॲक्सिडेंट झाला आणि माझा मुलगा त्या बसमध्ये आहे. तो सुखरूप आहे कळतो, मी काही चहा पण पिणार नाही, पाणी पण पिणार नाही. आणि मग जेव्हा त्याला फोन आला की मुलगा सुखरूप आहे, आणा म्हणले तिकडे. मग आत्ता त्या आनंद जर असता त्या वस्तू, एवढ्या दुःखामध्ये तो खाल्ला तरी त्याला आनंद मिळाला असता. पण तो वस्तूच आनंद नाही आहे. आतमध्ये आनंद आहे. अंतरंगात आनंद असेल तर जगात आनंद आहे. अंतरंग दुःखी असेल तर जगात सगळीकडे दुःखच दुःख. आत जे आहे ते बाहेर येणार. आतमध्ये आनंद असेल तर तो बाहेर येणार. आत नाही तर बाहेर कुठे येईल? सुखानंद आनंद कैवल्यदानी असा हा नामर आहे. कसा आहे? सुखानंद, सुखाचा आनंद देणारा. बघा, सुख कुठं आहे? सगळीकडे विचार केला. म्हणजे सुख कुठं आहे? सुख कुठं आहे? सुख कुठं आहे? एक उजेड दुकान होतं. म्हणजे मूल जन्माला येण्याच्या आधीपासून गेल्यानंतरचं मर्तिकाचं सामान असतं. मूल जन्माला येण्याच्या आधीपासून म्हणजे डोहाळ जेवणाचे सगळं साहित्य त्याच्याकडे मिळायचं. काय गोळ्या, औषधं, अमुक सगळं. मग त्याला विचारलं गेले, म्हणजे सुख आहे का तुमच्याकडे? ए टू झेड आहे त्याच्यामध्ये सुख. म्हणजे सुख आमच्याकडे नाही. म्हणजे सुख कुठं आहे? जयास वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ वचने लागावे. ज्याला वाटतं सुख असावं त्याने रामरायाची सेवा करावी. का? सुख पांडुरंगाच्या, रामायचा म्हणजे देवाच्या पायाजवळ आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, त्याच्या चरणाजवळ सुख येऊन बसलेले आहे. मग त्याची जर आम्ही सेवा केली तर तो आम्हाला सुख देईल का नाही? सुखानंद आनंद म्हणजे तो तुम्हाला सुखही देणार आहे आणि सुखाचा आनंद भोगता येईल अशी परिस्थिती पण निर्माण करणार आहे. नुसता आनंद आहे ना, तो भोगता येत नसेल तर उपयोग काय? म्हणून तो सुखानंद आनंद म्हणजे सुखही देणार आहे, सुखाचा आनंदही भोगता येईल, आनंदही देणार आहे. सुखानंद आनंद. नुसता सुखाचा, ऐहिक सुखाचा आनंद देईल असं नाही, पारमार्थिक सुख पण देईल आणि कैवल्यपद प्राप्त करून देईल. एवढं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे ऐहिक जीवनातलं जे जे पाहिजे ते ते तर देईलच, तुमचा संसार धन्य करून टाकेल. म्हणजे संसारात काही कमी नाही. संसारात काही कमी नाही म्हणजे काय हो? मनासारखी सुंदरा ते अनन्य. मनासारखे बायको, मनासारखे सुंदरा ते अनन्य. मनासारखे पुत्र, मनासारखा मुलगा आहे, मनासारखी सूर आहे. मनासारखे पुत्र जामात कन्या. माझी मुलगी पण मनासारखी, माझा जावई पण मनासारखा आहे, नातवंड मनासारखे. धन्य संसार होत असे.
म्हणजे तो तुम्हाला ऐहिक सुख तर सगळीच देईल, तुम्हाला जे जे पाहिजे ते देईल, पण ही नुसती ऐहिक सुख देणार नाही, कैवल्यदानी, तुम्हाला कैवल्यपद प्राप्त करून देईल. नुपेक्षी कदा रामदासाभिमाने, असा माझा राम तो कधीही भक्तांची उपेक्षा करत नाही. हे म्हणा, त्याचं नाम घे. 37वा श्लोक. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालतो संकटे स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे, नुपेक्षी कदा राम दासाभिमाने. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. चक्रवाक पक्षाची ताटातूट होते आणि ते चक्रवाक पक्षी एकत्र कधी येतात? सूर्याचा उदय झाल्याबरोबर ते एकत्र येतात. काय म्हणते बघा, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. सूर्याचा उदय झाल्यावर ते एकमेकांची गाठ पडून जाते. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटे स्वामी तैसा. तसं आपण कधी सैरभैर मन झालं, आता काय करावं कळत नाही, यातनं मार्ग कसा काढावा कळत नाही. उडी घालितो संकटे स्वामी तैसा. तुमच्यावरती काही संकट येणार आहे याची त्याला चाहूल जरी लागली तरी तो संकट काळामध्ये उडी घालतो. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे. तो ध्वज असतो कशावरती? रथावरती ध्वज असतो. तो त्या रथावरचा ध्वज जो आहे तो ध्वज बघा, पहिल्यांदा तो संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ते विमान येतं ते म्हणले, पहा मला आता ध्वज दिसायला लागला आहे. आधी जसा भरत वाट पाहत होता रामाची, दशरथाचा ज्या वेळेला अंत झाला, सुमंत प्रधान भरताला घ्यायला आला होता, रात्री त्याला स्वप्न पडलं अचानक, आणि मग तो रात्रभर जागा होता. सकाळी उठून वाट पाहतोय की अयोध्येवरनं काही निरोप येईल का म्हणून. आणि मग त्याला पहिल्यांदा येताना काय दिसलं तर आपला सूर्य चक्रांकित ध्वज त्याला पहिल्यांदा वरती दिसला. आणि मग कळलं की आपलाच अयोध्येचा रथ येतो आहे. सदा चक्रवाकासी मार्तंड, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे. त्याच्या ज्या वाहनातनं तो येणार आहे, गरुडावर बसून आला म्हणा किंवा कुठून आला, तर त्याच्यावरती ध्वज आहे. तो ध्वज आपल्याला पहिल्यांदा दिसतो. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. त्याला हरिभक्तीचा म्हणजे तो ध्वज कसला आहे की माझ्या हरिभक्ताचं रक्षण करणारा तो ध्वज आहे. आणि तो नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी, म्हणजे जसा चक्रवाक पक्षाला एकत्र आणणारा सूर्य आहे, तसा माझे भक्त संकटात पडतात त्यावेळेला मी धावून जातो. त्यांनी हाक मारावा आणि मग मी धावून जावं असं नाही. त्यांच्या हाक मारण्याची मी वाट पण पाहत नाही. मी आधी जातो आणि हे आपल्याला तो संकट काळात जाऊन आला आहे हे कळतं कधी? नंतर कळतं. बरं झालं बाबा तो अमुक अमुक आला म्हणून माझं, नाही तर केवढं मोठं अरिष्ट आलं असतं. म्हणजे त्या वेळेला आपण ज्या वेळेला संकटातनं बाहेर पडतो. आमच्या मित्राची मुलगी या कृष्णा टॉकीजजवळ टांग्यातनं पडली. आत्ताची गोष्ट नाही, जुनी गोष्ट. टांग्यातनं पडली आणि आता मेंदूला याला मार लागणार. ती खाली पडल्यावर एका माणसाने पटकीन तिला उचलून बाजूच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. वेळेला ट्रीटमेंट मिळाल्यामुळे मुलगी चांगली झाली. मग हा जो वेळेला धावून आलेला कोण आहे? सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटे स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे, उपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर. 38. मना प्रार्थना तुझला एक आहे. हे मना, आता तुला हात जोडून सांगतो बाबा, मना प्रार्थना तुझला एक आहे. रघुराज थक्की तो होऊन पाहे, त्या रामरायाची अशी सेवा कर
की तो सुद्धा थक्क झाला पाहिजे की काय माझा भक्त आहे, कशी माझी सेवा करतो. रघुराज थक्कीत हो निपाय, अवज्ञा कधी हो यदर्थी न कीजे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. आता हे जे सांगतोय ना त्याची अवज्ञा करू नकोस. मी सांगितलं तू ह्या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं असं करू नको. अवज्ञा कधी हो यदर्थी न कीजे. हे जे काय मी तुझ्या कल्याणाचं सांगतो त्याच्याकडे केवळ तू ऐकून सोडून दिलं असं करू नकोस. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना, अरे तू चांगला आहेस रे करवटे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. त्या राघवाच्या मध्ये तुझी वस्ती झाली पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये राघव पाहिजे. राघवी वस्ती, मन आपलं त्याच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. राघवी वस्ती कीजे म्हणजे आपलं मन भगवंताच्या चरणाजवळ राहणं याला राघवी वस्ती कीजे म्हणतात. आता त्याच्या चरणाजवळ राहिलं तर मग आपण कुठं जायचं? ते म्हणते जा तू घरी. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तुझा हा देह प्रपंचाचा दास आहे ना, जा प्रपंचाची कामं कर. तुझं मन इथं राहू दे. देह जो प्रपंचाला देहच लागतो. आपल्या मनाला कोण विचारतं? आपल्याला काय वाटतं कोण विचारतं का? आपल्या मनाला कोणी विचार करत नाही. हां, त्यांची कामं झाली म्हणजे झालं. आता हे म्हातारे झाले, ह्यांना एवढं जमणार नाही, करता येणार नाही असं कोण विचार करत नाही. प्रत्येकाला असं वाटतं माझं काम झालं पाहिजे. ते त्यांच्या बी मनाचा विचार करतात, आपल्या मनाचा विचार करतात. मग तिथं मन नेऊन काय करतो? तिथं देहच नाही त्याला. नाही तर तुम्हाला त्या देहाने प्रपंचात कामं केलेलीच लोकांना आवडतात. ते उलट घेऊन देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. प्रपंचाचा दास आहे हा देह. त्या तुला प्रपंचाची कामं करायची ती कर, पण तुझं मन मात्र इथं राहू दे. अशी अवस्था झाली पाहिजे म्हणाले. कशी अवस्था? आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या. तुझं चरण देखलंय, आता माझं मन कुठं जाणार नाही. घार हिंड दे आकाशी तिचे चित्त पिलापाशी. तसं झालं पाहिजे. लहान मूल घरी ठेवलं, आई जाते नोकरीला. त्या नोकरी ज्या ठिकाणी ती नोकरी करते ना तिथले सगळे चांगले सर्टिफिकेट तिला मिळतात की उत्तम काम करते, कस्टमरशी चांगलं बोलते, अमुक करते, आमचा व्यवसायाचा धंदा वाढवला आहे, अमुक केलं आहे, तमुक केलं आहे. सर्टिफिकेट सगळे तिथले आहेत. ती त्या ऑफिसमधली कामं देहाने करते. तिचं मन घरी पाळण्यातल्या मुलामध्ये गुंतलेलं असतं. घार हिंड दे आकाशी तिचे चित्त पिलापाशी. तसं म्हणाले तुझं मन राहू दे माझ्याकडे, बाकी काही नको. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत हो निपाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव. करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. 38वा श्लोक पूर्ण झाला. म्हणजे 33 ते 38 6 श्लोक आज झाले. आरती पंढरीश प्रभूची, ठेविले
लाजला उभीही गुंतले आरती पंढरीश प्रभुजी कमल